आजची ही सभा फार ऐतिहासिक सभा आहे। खरं म्हणतं तर साहेब मी आपला धन्यवाद मानतो की मला आपण उमेदवारी जाहीर केली। खरं वरती जायचा नव्हता असा विषय आम्ही करत होतो। साहेब लोकांचं प्रेम काय तुमच्यावरचं आहे, लोकांची आपुलकी काय तुमच्याबद्दलची आहे। ज्यावेळेला उमेदवार म्हणून मी जाहीर झालो, अगदी महाबळेश्वरमध्ये 15 वर्षापूर्वी करणारा कार्यकर्ता म्हणून काम केलेला शशिकांत शिंदे असेल आणि खंडाळ्याच्या कोपऱ्यापर्यंत असलेल्या शशिकांत शिंदेनी माझे सगळे नवीन सवंगडी घेऊन गावागावामध्ये गेलो। पूर्वीचा महाबळेश्वरच्या असलेल्या तापोळ्या खोऱ्यापासून महाबळेश्वर पाचगणीच्या लोकांचं आजही प्रेम 15 वर्षानंतर तसंच पाहायला मला मिळालं। आणि ते प्रेम पाहत असताना खंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा खरं म्हणलं काही अडचणीतून नेते बरोबर नव्हते। सामान्य कार्यकर्त्याची ऊर्जा काय असते, इतका उत्स्फूर्तप्रमाणे सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला। अगदी काल परवापर्यंत 56 गावाच्या असलेल्या गावाचा दौरा करत असताना पसरणीच्या युवकांनी सुरू केलेली या ठिकाणची रॅली आणि 56 गावातला मिळालेला प्रतिसाद बघितल्यानंतर साहेब मी प्रामाणिकपणाने सांगतो, अनेक जण म्हणतात की वाईचा मतदारसंघच हा उद्याचा खासदार ठरवणार आहे। आज सांगतो, कोणी काही सांगो, परंतु या वाई मतदारसंघामध्ये सर्वात सातारा जिल्ह्यातलं मताधिक्य हे महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला शब्द देतो। कारण गावागावामध्ये फिरल्यानंतर लोकांचा आत्मविश्वासाने प्रेम बघितलं आणि अशा प्रकारचं प्रेम पाहिलं। हाय भिलारे साहेबांचं लक्षात आहे। साहेब माथाडी कामगारचा मस्कू बोडके माने इथं आमचे भाऊ गायकवाड वगैरे आहेत, अनेक माथाडी कामगार आहेत। माथाडी कामगार अण्णासाहेब पाटील साहेबांचा आणि शिवराव पाटील साहेबांचा विचार, तुमचं प्रेम आजही विचारलेला नाही, तो कायम तुमच्यावर अशा प्रकारचा मी इथं ग्वाही देतो। कारण खंडाळ्यामध्ये माथाडी कामगार फार मोठ्या प्रमाणात आहे, वाईमध्ये आहे। खरं म्हणलं तर आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने इतक्या मोठ्या संख्येने आपण आलेला आहात, अगदी हृदयापासून तुमचा आभार व्यक्त करतो। आणि गावागावामध्ये जाताना लोक जे म्हणत होते त्याला शब्द देताना एवढंच सांगतो की माझ्या नेत्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करताना सर्वसामान्याच्या असलेल्या खंडाळ्यातल्या लोकांच्या आणि तरुणांच्या प्रश्नापासून ते पुनर्वसनाच्या प्रश्नापासून, धोमचं पाणी आलं, धोम बलकडूचं पाणी आलं तरी अनेक गावांना या ठिकाणी पाणी मिळत नाही, अशा प्रकारची मागणी होत असताना सुद्धा आसवली असेल, कनेरी असेल, लोम असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या असलेल्या गुळूम, विळेंग, चांदंग या सर्व भागामध्ये लोकांची आजही अपेक्षा आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे। मी एवढंच सांगेल, जागच्या जागी बैठका घेऊन तिथल्या तिथे निर्णय घेण्याची क्षमता असलेला कार्यकर्ता म्हणून शशिकांत शिंदे निश्चित तुमच्या या विश्वासाला पात्र होईल, हा विश्वास या ठिकाणी देतो। खरं म्हणतं तर आज सातारा जिल्ह्यामध्ये 2 सभा होत आहेत, एक कराडला होते आणि एक या वाईमध्ये आपल्या असलेल्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये होते। मी त्याच्यावरच येत होतो, त्या सभेत तर मी बोलणार नाही साहेब। मला खरं म्हटलं तर सांगावं लागेल, मला समोर उमेदवार भेटल्यामुळे अर्धी निवडणूक माझी सोपी झाली। गावात गेल्यानंतर मी नमस्कार केल्यानंतर लोक म्हणतात हा उमेदवार रोज भेटेल, हा उमेदवार तुमच्यासाठी शब्द मांडेल, हा उमेदवार तुमच्यासाठी काम करेल, असा विश्वास ज्यावेळेला समोरून मतदारच सांगतो तिथेच निकाल लागतो। आणि हे करत असताना मला आठवण आहे, हा जिल्हा चव्हाण साहेबांचा आहे, हा जिल्हा लक्ष्मण तात्यांचा आहे, किसन वीरांचा आणि मदन आप्पांचा सुद्धा आहे। तात्या पवार साहेबांवर किती प्रेम करत होते याची प्रचिती वाईच्या सर्व नव्हे तर सातारा जिल्ह्याला सुद्धा माहिती आहे। अध्यक्ष होते, महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्यानंतर सर्व खासदार आणि आमदार आणण्याची किमया तात्यांनी करून दाखवली। आज ते नाही आहेत, पण त्यांचे विचार आपण झोपूया।
मदन आप्पा, मी साक्षीला आहे, जेव्हा काटावरचं सरकार होतं तेव्हा नारायण राणे फार मोठ्या प्रमाणात पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न करत होते. एक आप्पा असे होते की त्यांच्याकडे बघून साहेबांनी सर्व बाजूला ठेवलं आणि या राज्याचा राज्यमंत्री करण्याचा इतिहास सुद्धा या पवार साहेबांनी निष्ठावंताच्या माध्यमातून करून दाखवला. म्हणून त्यांचे विचार जपणारे आपण लोक आहोत. गेल्या 2-3 दिवसापासून चव्हाण साहेबांच्या बद्दल फार बोललं जातं साहेब. ज्याला त्याला चव्हाण साहेबांची आठवण यायला लागली. खरं म्हणलं तर चव्हाण साहेबांचा विचार आज ज्यांनी पहिल्यापासून मानसपुत्र म्हणून या ठिकाणी जपला तो नेता माझ्या व्यासपीठावर आहे. त्यामुळे ह्या सातारा जिल्ह्याची निवडणूक जी आहे ही चव्हाण साहेबांच्या नावाने जिंकली शकते. हा विचार आल्यामुळे ज्यांनी कधी चव्हाण साहेबांच्या त्या असलेल्या समाधीकडे गेले नाही, ज्यांनी कधी चव्हाण साहेबांचा विचार या ठिकाणी जपला नाही, आज सुद्धा कराडला सभा होत असेल, मला माहित नाही चव्हाण साहेबांच्या समाधीवर जातील का नाही. कदाचित आता चव्हाण साहेबांच्या समाधीवर गेल्याशिवाय सातारची निवडणूक जिंकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती दिसते. कदाचित जातीन सुद्धा, पण शेवटी चव्हाण साहेब आशीर्वाद देतील जे चव्हाण साहेबांच्या विचाराच्या नेत्या आणि चव्हाण साहेबांच्या विचाराच्या पाठीमागे. म्हणून लढाई आहे. मग आजपासून निष्ठावंत बोललं जात आहे. निवडणुकीचं राजकारण लोकशाहीने व्हावं लागतं. निवडणुकीचं राजकारण मतदाने व्हावं लागतं. हल्ली मतदान होतं का नाही अशी शंका आहे. निवडणूक सुरू झाली की सुडाचं राजकारण सुरू होतं. महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज कार्यकर्त्यांना, चांगल्या ताकदवर कार्यकर्त्यांना, जे पवार साहेबांच्या पाठीमागे राहिले, जे काँग्रेसच्या विचाराच्या पाठीमागे राहिले, जे शिवसेनेच्या विचाराच्या पाठीमागे राहिले, अशा सर्व मंडळींना कालपर्यंत त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न होता. कारण त्यांना कळलं ही मंडळी हल्ल्याशिवाय आपण महाराष्ट्र जिंकू शकत नाही. आणि मग अशा प्रकारचा प्रयत्न अगदी सोलापूर पासून साताऱ्याला होतोय. मी तर त्या दिवशी सांगितलेलं आहे की आमचे लोकवृत्तचे पत्रकार बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं की लगेच शशिकांत शिंदेना कधी अटक होऊ शकते. माझा जीव मी साहेबांसाठी दिलेला, मी अटकेला कधी घाबरत नाही. त्यामुळे समोर जायचं, जे होईल त्याला समोर जायचं. पण तुम्हाला मी सांगतो, हे जे आहेत ना समोर, ही सामान्य जनता आहे. त्यांना या महाराष्ट्रामधले झालेलं राजकारण सुद्धा खपलं नाही. या महाराष्ट्रामध्ये झालेला फोडाफोडीचा पक्ष सुद्धा खपला नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये आलेली हुकुमशाही सुद्धा खपली नाही. मी आपल्याला एवढीच विनंती करेन, सगळ्या जनतेला आणि माझ्या लोकांना विनंती करेन, एक इतिहास घडवायचा आहे. कोणी नेता नसताना आता आमच्याकडे अध्यक्षापासून सगळे उभे राहिलेत. आम्हाला वाटलं खुर्चीवर कोण बसायला भेटेल का नाही. इतकी गोरची म्हणजे आता विश्वनाथ सकपाळ पवार साहेबांचे निष्ठावंत साहेब त्या ठिकाणी प्रभाकर आलेले आहेत. इतके निष्ठावंत साहेब आजही तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि साहेब प्रभाळे वगैरे साहेब सकाळपासून दिवसभर सकाळी 9ला बाहेर निघतात आणि रात्रभर फिरत बसतात. अशी निष्ठावंतांची फौज तुमच्यावर आजही आमचे स्वातंत्र्य सैनिक आहेत. प्रचंड फिरतायत, इतिहास घडवण्याच्या बाबतीमधला निर्णय घेत आहेत. आणि तशा पद्धतीचं काम करणारा आमचे रमेश गायकवाड ते प्रसाद सुर्वे असतील, काही असो, सगळे काम करतायत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साहेब, या वाई मतदारसंघामध्ये समोर बसलेली माणसं तुमच्यावर जीवापाड प्रेम करतायत. हीच आजची उपस्थिती पोचपावती आहे. आणि म्हणून आम्ही काळजी करत नाही. मी तुम्हाला विनंती करणार आहे, 7 तारखेला निवडणूक होणार आहे. आता 29 तारीख आहे. आता काही लोकांना फोन यायला सुरू झालेले आहेत. काही प्रेमाने सांगतात का नाही. म्हणजे लोक पण हुशार आहेत साहेब. वाड्यावर जाऊन भेटून येतात, नंतर सांगतात आपल्याला करायचं तेच करायचं. प्रकाश पाटील आहे. हा महाबळेश्वरच्या सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या प्रामाणिक लोकांचं पण आभार मानतो. साहेब सर्वात नितीन बेलारे येऊन भेटले, नानासाहेब कासुर्डे आहेत, सगळे आहेत. सगळ्यांची नावं घेतली तर माझा भाषणाचा वेळ साहेबांचा निघून जाईल. आहेत सगळे. साहेब बाळासाहेब भिलारेंचा उल्लेख करतो साहेब, मला आठवत आहे DM बावळेकर सगळे आहेत. 1999 साली पवार साहेबांच्या पाठीमागे जेवढी बैठक पहिली झाली महाबळेश्वरला, त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष्मण तात्या होतेच,
बाळासाहेब बिलारे सुद्धा प्रामाणिकपणाने पाठीमध्ये राहिले. आज तेच विचार घेऊन आपण पुढे जाऊया. एक इतिहास घडवायचा आहे. अगदी तापोळ्याच्या कांदाची खोऱ्यापासून आलेल्या लोकांनी, खंडाळ्याच्या असलेल्या लोकांनी, सगळ्यांनी वाईच्या लोकांनी एक इतिहास घडवायचा आहे. मतपेटीच्या वेळेवर जेव्हा आपण मतदानाला जाऊ, कोणी काही करायचं करून द्या, पण समोर असलेल्या सर्व लोकांना विनंती करेल, 7 तारखेपर्यंत एवढं काम करा, 7 तारखेपर्यंत एवढं काम करा. अंडर करंट आहे, त्याला स्फोट होऊन द्या. प्रचंड अंडर करंट आहे, प्रचंड अंडर करंट आहे. तो अंडर करंट या ठिकाणी त्याचा स्फोट होऊन द्या आणि त्या शॉक मध्ये महायुती कोसळून द्या, एवढी तुम्हाला विनंती करणार आहे. साहेब, खंडाळ्यामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढलं. माझे तरुण तसेच आहेत. मी त्यांना शब्द दिलाय, आमच्या लोकांच्या मागण्या काय आहेत? आयटी पार्क. साहेबांना काय आश्चर्य नाही. साहेबांनी एक शब्द टाकला की साताऱ्यामध्ये आयटी पार्क आला. साहेबांनी एक शब्द टाकला की इंडस्ट्री एरिया आडेल. म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे, माझा हा नेता पृथ्वीराज बाबा, सगळे श्रीनिवास पाटील साहेब वगैरे सगळी मंडळी, आम्ही आता लढतोय या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. आम्ही लढतोय या देशाच्या लोकशाहीसाठी. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून हात जोडून विनंती आहे, 7 दिवस असं काम करा, अशा पद्धतीने काम करा, इतिहास घडवा. तो इतिहास असा घडूया की आजही चव्हाण साहेबांचा जिल्हा, आजही शरद पवार साहेबांचा जिल्हा, चव्हाण साहेबांच्या प्रेमला कायकींच्या, त्याचबरोबर पृथ्वीराज बाबा असतील, आनंदराव चव्हाण असतील, त्यानंतर आमचे श्रीनाथ पाटील असतील, ज्यांनी खासदारकीच्या माध्यमातून या साताराचा स्वाभिमान वाढवला. आज तोच जिल्हा तसाच पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्वात ऐतिहासिक मताने हा खासदार निवडून देण्याचा इतिहास आपण शब्द साहेबांना देऊया. महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताने निवडून आणूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि वाई तालुक्याच्या वतीनं जिल्हा तालुकाध्यक्ष पदावरती सन्माननीय दिलीपजी बाबर साहेब यांची नियुक्ती होते. मी विनंती करणार आहे, आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते दिलीपजी बाबर यांना या ठिकाणी तालुकाध्यक्षपद या ठिकाणी दिलं जात आहे. मी विनंती करणार आहे, आदरणीय मंडपवले. आणि यानंतर आपण सर्वांशी बोलतायत सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील बोलतायत. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील बोलतायत. एकदा जोरदार टाळी आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्यासाठी. आपणा सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, या विभागाचे खासदार श्रीनिवासराव पाटील साहेब, डॉक्टर भारत पाटणकर सर, ऍडव्होकेट वर्षा देशपांडे, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले उमेदवार शशिकांतजी शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनीलराव माने, काँग्रेसचे सुरेशराव जाधव, सचिनराव मोहिते, संदीप देसाई, सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण प्रचाराची सभा आयोजित केली आहे. देशामधलं राजकारण आपण रोज मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहत असतो. राजकीय स्तर अतिशय खाली गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपले नेते यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जोपासण्याची जबाबदारी आपल्या सर्व जिल्हावासियांच्यावर आहे. या निवडणुकीचा मुद्दा कोणता आहे? आपल्याला 10 वर्ष मागे जावं लागेल. 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होते त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सुरुवात केली, अच्छे दिन आने वाले आहेत. लोकांना एक आशा दाखवली. पुन्हा सांगितलं की या देशातला पैसा परदेशामध्ये गेलेला, काळा पैसा परदेशात गेलेला आहे, तो आपल्याला घेऊन यायचा आहे. पुन्हा सांगितलं 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर येतील. लोकांना बरं वाटलं आणि एक जाहिरात अशी आली, एक महिला त्या ठिकाणी स्वयंपाक करते, चूल आहे त्या ठिकाणी, धूर प्रचंड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ती काँग्रेसला त्या ठिकाणी नावं ठेवते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गॅसची दरवाढ त्या ठिकाणी कमी करणार. आज परिस्थिती काय? जो गॅस 350 रुपयाला होता तो 1100 1150 पर्यंत गेला. थोडा कमी केलाय, पण त्यावेळेच्या काँग्रेसचा विचार केला तर 3 पट अधिकचा दर त्या ठिकाणी आहे. 15 लाख कुणाच्याही खात्यामध्ये आले नाहीत.
काळा पैसा त्या ठिकाणी येऊ शकला नाही. आणि मग आता नवीन काहीतरी घोषणा करायच्या लोकांच्या भावनेशी त्या ठिकाणी खेळलं जातंय. धर्मावर आधारित अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी केले जाते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची ही फार मोठी जबाबदारी या निमित्तानं आहे. आपले नेते आदरणीय पवार साहेब हे सर्व विभागाला न्याय देण्याची त्यांची भूमिका असते. या देशातल्या शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे भूमिका त्यांची असते. आपण बहुतांशी साखर पट्ट्यामधले आहोत आणि साखर धंदा हा टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, त्याला आधार मिळाला पाहिजे भूमिका सातत्यानं आदरणीय पवार साहेबांनी घेतली. केंद्रामध्ये असताना त्या ठिकाणी बफर स्टॉक असेल किंवा परदेशी जाणाऱ्या साखरेला अनुदान असेल अशा प्रकारचे अनेक निर्णय झाले. किंवा ज्या कारखान्यांची कर्ज त्या ठिकाणी थकली होती त्याचं मुद्रीकरण करण्याची भूमिका सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये घेतली. 19 सालच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये आपलं सरकार त्या ठिकाणी आलं. आदरणीय पवार साहेब, सोनियाजी गांधी, उद्धवजी ठाकरे साहेब यांचं शासन आलं. माझ्यावर या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याच्या सहकार आणि पणन विभागाची जबाबदारी देण्यात आली. कोरोनाच्या काळामध्ये मला पवार साहेबांचा फोन आला. साहेब मला म्हणलं की लॉकडाऊन आहे, मार्केट बंद आहे, ते सगळं मान्य, पण यामध्ये शेतकऱ्यांना सूट आहे आणि भाजीपाला जो आहे तो ग्राहकापर्यंत गेला पाहिजे, यासाठी मार्केट कमिट्या चालू राहिल्या पाहिजेत. कारण शेतकऱ्याचा भाजीपाल्याचा तोडा जर झाला नाही तर त्याला पुढचं उत्पन्न घेता येणार नाही. तो भाजीपाला तर मार्केटच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर ग्राहकापर्यंत गेला नाही तर ग्राहकांचा असंतोष मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि मग त्यासाठी म्हणून आम्ही एक वेगळी यंत्रणा उभी केली. त्या जिल्हाधिकारी असतील, तिथले अधिकारी असतील, यांच्याशी आम्ही संपर्क साधला. थेट माल त्या ठिकाणी कसा पोहोचल अशा प्रकारची व्यवस्था घेतली. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काही बातम्या पवार साहेबांच्या वाचनात आल्या की कापूस खरेदी थांबलेली आहे. बीड जिल्ह्यातली विशेषतः कापूस खरेदी थांबलेली आहे. मला साहेबांनी सांगितलं की ही कापूस खरेदी सर्व झाली पाहिजे. सांगायचं तात्पर्य हेच की या ठिकाणी आपल्याला अशा सर्व गोष्टी विचार करणारं नेतृत्व आपल्या सर्वांच्या पाठीशी या ठिकाणी आहे. आज आपण बघतोय इंडिया आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला आपण सामोरं जातोय. 400 पारची घोषणा या ठिकाणी केली जाते. कर्नाटकमधले एक खासदार मोदी म्हणाले भाजपचे की 400 पार आम्हाला कशाला पाहिजे, तर आम्हाला संविधान बदलायचं आहे. आज असं आहे की त्या पक्षाला भाजपला खुलासा करायला लागतोय. पण हा खुलासा होत असताना आपल्यातून जे फुटून गेले, जे छगन भुजबळ यांनी सुद्धा कबूल केलं की 400 पारची त्या ठिकाणी घोषणा झाली. लोकांच्या मध्ये अस्वस्थता आहे, म्हणजे कुठेतरी पाणी त्या ठिकाणी मुरतंय. आणि तेच सांगतात की पवार साहेबांना सहानुभूती वाढायला लागलेली आहे. हे तुम्हाला 6 महिन्यापूर्वी कळालं नाही का? ज्या व्यक्तीनं आपलं सगळं आयुष्य घडवलं, अडचणीच्या काळामध्ये आपल्या पाठीशी पवार साहेब उभे राहिले, अशा व्यक्तीने या ठिकाणी पवार साहेबांना सोडून जाण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली. आपले उमेदवार शशिकांत शिंदे साहेब हे या ठिकाणी आहेत. त्यांनी मूळच्या मतदारसंघामध्ये जावली आणि महाबळेश्वरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे. कोरेगाव मतदारसंघामध्ये 2 वेळा त्यांना संधी मिळाली. कोरेगाव तालुका, सातारा तालुक्याचा काही भाग, खटावचा भाग यामध्ये त्यांचा संपर्क आलाय. आणि विशेषतः माथाडी चळवळीच्या माध्यमातून, त्याच पद्धतीनं धरणग्रस्तांच्या असलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून पाटण तालुका असेल, कराड तालुका असेल, या सर्व डोंगर दऱ्यामध्ये त्यांचा संपर्क हा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की हा माझा माणूस आहे. आणि मी तुम्हाला खात्री द्यायला पाहिजे अशी काही गरज नाही. तुम्ही गेली 25 वर्ष पाहताय शशिकांत शिंदे साहेब हे जनतेला वेळ देतात, लोकांना भेटतात. आपल्या घरामध्ये सभा समारंभ असेल, गावांमध्ये कार्यक्रम असेल तर त्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घेण्याची त्यांची भूमिका आहे. आणि जो काही निधी त्यांना त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण सहकार्य केल्यानंतर मिळेल तो निधी आपणा सर्वांच्या पुढे पोहोचण्याची भूमिका सुद्धा शशिकांत शिंदे साहेब या ठिकाणी घेतील, अशी खात्री का विश्वास सुद्धा मी या ठिकाणी आपणा सर्वांना या ठिकाणी देतो. निवडणूक म्हणल्यानंतर अनेक प्रकारचा प्रचार अपप्रचार केला जातो, विरोधी बाजूकडून काही अपप्रचार केला जातो. पण आपण निश्चित असं कधीही देशात घडलं नव्हतं की निवडणुका जवळ आल्यानंतर किंवा निवडणुका सुरू असताना विरोधी बाजूला अशा प्रकारचं दाबायचं काम हे कधी घडलं नव्हतं. हे लोकशाहीचं द्योतक नाही. आणि म्हणून याचा विचार करून या निवडणुकीला आपण सर्वांनी शशिकांत शिंदे साहेबांना सहकार्य करावं. आपल्याला ईव्हीएम मशीनच्या सहाय्यानं मतदान करायचं आहे. मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर 3 नंबरला
2 यंत्र आहे, त्यामध्ये 3 नंबरला आपले उमेदवार शशिकांत जयवंतराव शिंदे हे नाव आहे. त्या नावाच्या समोर त्यांचा फोटो आहे. हा जॅकेट मधला फोटो त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या पुढं तुतारी वाजवणारा माणूस, आपण लक्षात ठेवायचं, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. त्याच्या पुढचं बटन दाबून आपण सर्वांनी चव्हाण साहेबांचा विचार जुळवण्यासाठी शशिकांत शिंदे साहेबांना सहकार्य करावं. इंडिया आघाडीच्या देशामध्ये सहकार्य सर्वांनी करावं अशी विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब. आणि भर पावसात सह्याद्री सोबत कृष्णाकाठचा वाघ सुद्धा पावसात भिजला. भर पावसात सह्याद्री सोबत कृष्णाकाठचा वाघ भर पावसात भिजला आणि लोकसभेला धडकला. आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्रीनिवास पाटील साहेब बोलतायत. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब बोलतायत. एकदा जोरदार टाळी हात वरती श्रीनिवास पाटील साहेबांसाठी. आदरणीय शरदचंद्र पवार, माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी, आपले उमेदवार जलसंपदा मंत्री शशिकांत जयवंत शिंदे, आपले माजी पालकमंत्री सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील, भारत माझा देश आहे म्हणणारे आणि श्रममुक्ती दलाचे मुख्य आदरणीय भारत पाटणकर, मोहिते, शेलार, सुरेश जाधव, ही विचारपीठ आणि मित्रो, तारीख आहे 7, धरायचा हात, दावायची मशाल आणि घ्यायची तुतारी. सकाळी सकाळी नका जाऊ दुपारी, आणि गेला दुपारी तरी धरायची तुतारी. माथाडी कामगाराचा एक पोरगा 1999 साली आम्ही दोघं बी तुमच्या दारात आलो. जावली आणि महाबळेश्वर एक होतं. कोरेगाव नव्हतं, सातारा नव्हता, शिरवण नव्हतं, लोणंद नव्हतं. पण नव्यानं लोणंद आलं आणि झाला आनंद. आता नव्यानं काय आहे, पहिलं जावली, नंतर कोरेगाव. जावली 1, कोरेगाव 2 आणि वर सोडून सातारा. बटानपूरचं दाबायचं, त्याच्यावर चिन्ह काय आहे आणि फोटो कोणाचा आहे. अरे मगाशी म्हणलं शाहीर, ह्योच दिवा. अरे हे दिवा ना, हे चंद्र आहे, सगळ्याला धावतो. दिवा 1-2 राहतो. शरदचंद्र, शशिकांत मध्ये सुद्धा चंद्र. 99 साली मिळाली संधी, साहेबांनी दिली संधी, सोडली संधी नोकरी. आलो तुमच्या दारात, मागितली मतं, घेतलं खांद्यावर, दिलं दिल्लीला पाठवून. 2004, 2009 साहेब म्हणले थांब. थांबलो. पुन्हा गेलो हिमालयात, वाजली नाही थंडी, तुमच्या प्रेमाची उभूती, आलो माघारी. आणि पुन्हा म्हणले साहेब धर. धरलं की आता तुम्ही धरायचं कुणाला? शशिकांतला. आपला शशिकांत आहे. विठ्ठलाच्या देवळात एखादा म्हातारा पागोडवला, विणा घालतो गळ्यात आणि इट्टल इट्टल करून पारा घेतो. पारा 1-1.5 तास म्हातारा थकून जातो. कोणाची तरी वाट बघतो, मग पारा असतो पुढच्या 10 वर्षाच्या पोराचा. शशिकांत मला लहान आहे, 25 वर्ष पारा केला मी, त्यातला 3 वेळा. आता ही विणा शशिकांतच्या गळ्यात. गळ्यात विणा घालताना म्हातारा पागोडं काढतो आणि त्या पोराच्या पाया पडतो. पोरगा आपली टोपी काढतं आणि म्हाताराच्या पाया पडतं. आता माझी सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीची विणा शशिकांतच्या गळ्यात. आता तळ्यात नाही, मळ्यात नाही, घातली विणा गळ्यात. झाल्या गर्दी, पण सगळे हे दर्दी. इसरायचं नाही, आपली तुतारी दिसली पाहिजे. एखाद्यानं दहाने बटन दाबायचं, माघारी विचारायचं कोणचं दाबलं बटन? तुतारी. मराठी पाऊल पडते पुढे,
वाजती तोफांचे चौघडे. या सोमगावच्या जन्मभूमीत जावले नेतृत्वगणा वरदानी रामापासून पसरणीच्या घाटातून प्रतापगडला 1659 साली इतिहास घडला. संभाजी महाराज 2-2.5 वर्षाचे होते. 1659 365 वर्ष झाली तो इतिहास घडला असं मगाशी भारत पाटकर म्हणले. आता नवा इतिहास घडवायचा आहे. 7 मे 2024 आणि 4 जून 2024. गालाघडी नका धडधडी लावा फाडी आंब्याच्या. आपलाच माणूस शशिकांत धरा त्याची तोतरे हातात. वाजवा दमदार कारण आपल्या मागे पवार. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी बोलला आणि जेव्हा बोलता त्या पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी उभा असल्याचा भास होतो असे श्रीनिवास पाटील साहेब. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. आणि यानंतर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब बाबा बोलतायत. एकदा जोरदार टाळी आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण बाबा यांच्यासाठी. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार श्रीनिवासजी पाटील, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकप्रिय उमेदवार आमदार शशिकांतजी शिंदे, सुरेशराव जाधव, सुनील माने, सुनील मोहिते, डॉक्टर भरत पाटणकर, वर्षा देशपांडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि वाईच्या विराट सभेकरता उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, या सभेची उपस्थिती पाहिली तर निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे याबद्दल कुणाच्या मनात काही शंका असायचं कारण नाही. एक ऐतिहासिक निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये 6 पक्ष आहेत. एका बाजूला 3, दुसऱ्या बाजूला 3. नरेंद्र मोदींची 3री निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेच्या प्रश्नाची चर्चा करायचं सोडून नरेंद्र मोदी कुठेतरी ही निवडणूक भरकटायचा प्रयत्न करतायत. माझी कमाल अपेक्षा होती की मोदींनी आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा त्या ठिकाणी सादर केला पाहिजे. त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती, त्यातली काही पूर्ण झाली नाहीत. तुम्ही ती आश्वासनं का पूर्ण करू शकला नाही? आता तरी पूर्ण करणार आहे का? सगळे आश्वासनं जुमले होते? लोकांची अपेक्षा आहे दरवर्षी 2 कोटी रोजगार, 10 वर्षामध्ये 20 कोटी रोजगार, शेतकरी उत्पन्न 15 लाख. अरे तुम्ही एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. का केलं नाही तेही सांगत नाही. आणि आता नुसती घोषणा दिली 400 पार, पण तुम्ही चर्चा मात्र काँग्रेसच्या जाहीरनाम्याची करताय. तुम्हाला जर 400 पार मिळणार असतील तर मग आमच्या जाहीरनाम्याची, विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्याची चर्चा करायची काय गरज आहे? न बोललेले, आमच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेले विषय आमच्या तोंडात घालून तुम्ही त्याची चर्चा करताय. याचा अर्थ स्पष्ट आहे, नरेंद्र मोदींचा आणि भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यांना ही निवडणूक जिंकता येणार नाही याची खात्री झालेली आहे. म्हणून अनेक सभा घेत आहेत, पण काय आहे की सभेला माणसं जमत नाहीत.
500-500 रुपये देऊन माणसं आणायचं चाललंय. अमरावतीच्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक महिला एका माणसाची वाद घालतीये. पाकिटात 300 रुपये, आम्हाला 700 सांगितले होते. कुणी मधी गडप केले. माणसाचं नाव पण सांगितलंय की तो कॉन्ट्रॅक्टर होता, त्याने तर आमच्याकडनं 700 दिले, मग तुम्हाला 300 दिले. नरेंद्र मोदीजी, आज तुम्हाला पैसे देऊन माणसं आणल्याशिवाय सभेला माणसं येत नाहीत. लोकांच्या अपेक्षा आहेत की जनतेचे प्रश्न आहेत त्याचं बोला. आज ही निवडणूक 5 मुद्द्यावर होणार आहे. या देशातली बेरोजगारी, आमचा युवक पालकांनी जमीन विकून आईने दागिने घाण ठेवून पैसे गोळा करून पोराला इंजिनियर केलं असतं, पण नोकऱ्या नाहीत. इंजिनियर पोरांना पिझ्झा डिलिव्हरीचं काम करावं लागतंय पुण्यात. नोकऱ्या नाही, कारण नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्थेचं वाटाळं करून टाकलंय. आज नरेंद्र मोदी सांगतात की आमची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची झाली. आम्हाला अभिमान आहे. या देशातील कष्टकरी जनतेने, शेतकऱ्यांनी, कामगारांनी या देशाला 5व्या क्रमांकावर नेलंय. पण मी आपल्याला सांगतो, नीट ऐका, तर या देशाचा विकास ज्या गतीनं डॉक्टर मनमोहन सिंग आणि शरदचंद्रजी पवार हे 2004 ते 2014 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रिमंडळानं जो देशाचा विकास केला, मोदीजी तुमच्या 10 वर्षात जर त्या गतीनं विकास झाला असता तर आज आपला देश 3ऱ्या नंबरवर असता. 5व्या नाही, 3ऱ्या नंबरवर असता. तुमच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था मंदावलेली आहे, विकास दर घसरलेला आहे, म्हणून नोकऱ्या नाहीत. आणि मोदींना सरकार चालवायला भरमसाठ कर्ज काढावं लागतंय. मगाने आमच्या अश्विनीताईंनी तुम्हाला आकडे सांगितले, तिप्पट कर्ज करून ठेवलंय, तरी बी देश चालत नाही. पगार द्यायला पैसे नाहीत, पेन्शन द्यायला पैसे नाहीत, मग भरमसाठ कर लावलाय. पेट्रोल, डिझेल, गॅसवर 32 लाख कोटी रुपये नरेंद्र मोदींनी डिझेल, पेट्रोल, गॅसच्यावर कर लावून गोळा केले, तरी बी भागत नाही. म्हणून मग नेहरूंनी, इंदिराजींनी सुरू केलेले सरकारी कारखाने विकायचं चाललेलं आहे. अगदी आपल्या घरातल्या गृहिणीचं मंगळसूत्र जेव्हा घाण ठेवायची पाळी येते, तशी पाळी आज देशावर आलेली आहे. भारताचं 14 लाख सैन्य आहे, पण सैन्याचा पगार आणि पेन्शन द्यायचं मोदीला अवघड झालंय. तर रेग्युलर आर्मी बंद करून 3 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर आता आर्मी उभी करायची आहे. अग्निवीर 19 वर्षाच्या पोराला घेतलं, त्याचं ट्रेनिंग केलं, कवायत केली, शस्त्राचं ट्रेनिंग दिलं आणि 3 वर्षाला सोडून दिलं. त्याला डिग्री नाही, पेन्शन नाही, मेडिकल फॅसिलिटी नाही, काय करेल तो पोरगा? त्याला फक्त बंदुकीचं ट्रेनिंग येते. काय तुम्ही वाटोळं करून टाकलं देशाचं. आज देशाच्या सुरक्षेबद्दल नरेंद्र मोदी बोलत नाहीत. चीननं 4000 वर्ग किलोमीटर आपला भूभाग लडाख मधला व्यापलेला आहे. आणि नरेंद्र मोदी म्हणतात नाही नाही ते काय आत आले, त्यांनी काय जमीन घेतली नाही. उपग्रहाचे फोटो दाखवत आहेत. चीन रस्ते बांधते, पूल बांधते, नवीन नवीन शहरं लडाखमध्ये आपल्या भूमी करते, पण नरेंद्र मोदींची बोलायची तयारी नाही. आता हे अग्निवीर कॉन्ट्रॅक्टचे 3 वर्षात शिकवलेले लोक चीनचा मुकाबला करणार आहेत. मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा. मोदींनी शेतकऱ्यांना न विश्वासात घेता, पार्लमेंटला न विश्वासात घेता 3 कायदे बदलून टाकले. आपल्या मुठभर मित्रांच्या फायदा करता देशात प्रचंड मोठं आंदोलन झालं. वर्षभर आंदोलन चाललं. 700 लोकांचे त्या ठिकाणी जीव गेला, तरी बलिदान दिलं. शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली, ते कायदे परत घ्यावे लागले. देशाच्या शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी सरकारचं नाक मातीत रगडलं. मोदींचा अपमान झाला आणि त्या अपमानाचा बदला घेण्याकरता शेतकऱ्यावर तुम्ही आता सूड घेताय.
जरा शेतीच्या मालाला दर चांगले आले की लगेच तुम्ही निर्यात बंदी करताय. साखरेवर निर्यात बंदी, गव्हाची निर्यात बंदी, तांदळाची निर्यात बंदी. कांद्याला 40 रुपये किलो दर असताना तू एकदम निर्यात बंदी करून 7 रुपये आणलं. काय वाटत असेल त्या शेतकऱ्याला. आणि आज तुम्ही फक्त गुजरात मधला कांदा निर्यात करायची हा निर्णय घेतलेला, फक्त गुजरातचा, महाराष्ट्रातला नाही. आज तुम्ही निर्णय घेतलाय की 1,33,00,000 रुपयाचं तेल आयात करायचा निर्णय घेतलाय. सोयाबीनचे दर मुद्दाम तुम्ही पाडले, शेतकऱ्यावर सूड घ्यायचं चाललेलं आहे. मतदान करताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा आहे. प्रचंड मोठा अपराध. निवडणूक रोख्यातून हजारो कोटीचा भ्रष्टाचार, जगातला सर्वात मोठा स्कॅम नरेंद्र मोदींनी केला. कॅशलेस करप्शन. नोटबंदीमुळे तर, जीएसटीमुळे आणि लॉकडाऊनमुळे देशाचं वाटोळ झालं, लघु उद्योगांचं वाटोळ झालं, रोजगार भेटला. पण नरेंद्र मोदींनी मात्र कॅशलेस करप्शन आणलं. नुसतंच आर्थिक करप्शन नाही तर नैतिक करप्शन. महाराष्ट्रामध्ये जे सरकार पाडली, शिवसेनेचं सरकार पाडलं, राष्ट्रवादीचं सरकार पाडलं, अरे त्या सगळ्या कृत्याला नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता. नरेंद्र मोदींच्या परवानगीने हे सगळं घडलेलं आहे. तुम्ही सांगताय न खांगवा न खाणे दूंगा, याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार नाही. आणि म्हणून मग शेवटचा मुद्दा, आपला देश आता हुकुमशाहीकडे चाललेला आहे. 370 खासदार पाहिजे, 400 पार पाहिजेत. का पाहिजेत? काही खासदार भाजपचे बोलले आम्हाला संविधान बदलायचं आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या संविधानामुळं नुसताच आंबेडकरी जनतेला नाही, नुसताच ओबीसीला नाही, तर तुमच्या आमच्यासारख्या बहुजन समाजाला देखील लाभ मिळालेला आहे. 47 पूर्वीची काय परिस्थिती विचार करा. त्या राज्यघटनेमुळे आपल्याला समान अधिकार, समान न्याय मिळालेला आहे. ती राज्यघटना बदलायची आहे. जेव्हा राज्यघटना तयार होत होती तेव्हा आरएसएस वाले म्हटले की नव्या राज्यघटनेची काय गरज आहे, आपल्याकडे मनुस्मृती आहे. त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्था आणायची आहे. आपण डोळ्यात तेल घालून त्याने निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांना निवडून दिलं नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल. माथाडी कामगारांचा मुलगा, तुमच्या शेजारच्या जावली खोऱ्यातला हा युवक, आज तुम्हाला दररोज हाक माराल तेव्हा तुमच्या हाकेला उद्याला भेटायला येईल. आज विरोधी पक्षाच्या उमेदवारांना 5व्या वेळेला तिकीट मिळतंय. 5व्यांदा दिलं तिकीट. 15 वर्षात तुम्हाला कधी भेटले? 15 वर्षात तुमच्या सुखदुःखात कधी सहभागी झाले? निवडणूक आले की लगेच पुन्हा जायचं, छत्रपती नाव सांगायचं, पुन्हा तिकीट घ्यायचं. आता सातारा लोकसभा मतदारसंघातली जनता, वाईची जनता, आमच्या कराडपाट्याची जनता बिलकुल आता त्या भूलथापांना बळी पडणार नाही. सरकारने कितीही प्रेशर टाकलं, मोदींनी आणखी 2 सभा घेतल्या तरी काही उपयोग होणार नाही. की वाईच्या प्रचंड सभा पाहिल्यावर कुणाच्या मनात विश्वास राहणार नाही की शशिकांत शिंदे हे 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तर प्रचंड बहुमताने विजयी होतील. मागच्या वेळेला 2 पक्षांनी 90,000 मतांनी पाडलं. आता तर शिवसेना आलेली आहे, 3 पक्ष आहेत. 1.5 लाखाच्या पुढे मार्जिन होणार कराय, हातवर करा. आज पवार साहेब खास आपल्याला भेटायला इथं आलेले आहेत. त्यांना आपल्याला ऐकायचंय. पुन्हा एकदा शशिकांत शिंदे यांच्या तुतारी पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमत विजय करायला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय पृथ्वीराज बाबा. आणि यानंतर उभ्या महाराष्ट्राचा सह्याद्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलतात. एकदा जोरदार टाळी आपल्या सह्याद्रीसाठी. पवार साहेब ना थकला हा महाराष्ट्राचा वाघ, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तेवढ्याच ताकदीनं उभा राहिला. ते आदरणीय पवार साहेब बोलतायत. एकदा हात वरती, जोरदार टाळी आदरणीय पवार साहेबांसाठी. यांची अत्याशा विचारांना ऐकले ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण
दुसरे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्री पाटील यांना मोठ्या मताने निवडून द्यायचा निकाल तुम्ही लोकांनी केलेला आहे ते या संयुक्त आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध पक्षांचे नेते आणि बंधू भगिनींनो, लोकसभेची निवडणूक आली आणि देशामध्ये एक वेगळं चित्र निर्माण झालं आणि त्याचं महत्त्वाचं कारण की या देशामध्ये निवडणुकीच्या संबंधीची चिंता लोकांना वाटते. त्याचं महत्त्वाचं कारण की आज भारताचं नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात. आज ते या जिल्ह्यात आहेत. आज उद्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणचे जात आहेत. सोलापूरला गेले, बार्शीला जात आहेत, पंढरपूरच्या आसपास जात आहेत, कराडला येत आहेत, पुण्याला जात आहेत, आजूबाजूला आणखीन काही ठिकाणी जात आहेत. त्यांनी मनावर घेतले आणि त्यांच्या लक्षात आले की हा महाराष्ट्र एका वेगळ्या रस्त्याने जाणार आहे आणि चुकीची गोष्ट, चुकीचं राजकारण करण्याच्या संबंधीची ज्यांनी पावलं टाकली त्यांच्या हातामध्ये लोकांचा पाठिंबा येणार नाही आणि काहीतरी जाऊया, वेगळं सांगूया आणि लोकांच्या मनामध्ये नसलेल्या गोष्टी आणून ह्या राज्याचा, या देशाचा कारभार हा आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केल्याचे गत्यंतर नाही या निष्कर्षाची ते आले. ते आणि त्यांचे एक बिल्डिंग आहे, त्यांचं नाव अमित शहा, बघितलं असायचं. ते हिंडतात महाराष्ट्रामध्ये, भाषण करत आहे. ते भाषण केलं एके ठिकाणी की शरद पवारांनी काय केलं. अशी गमतीची गोष्ट आहे. हे ग्रस्त आता देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते राज्यात जाऊन लोकांच्या समोर आपण काही दिवे लावले हे सांगत नाहीत. दुसऱ्यांनी काय केलं हा प्रश्न विचारतात आणि विशेष असल्याने जो प्रश्न विचारला की शेती आणि शेतकऱ्यासाठी काय केलं. हे अमित शहाना एवढं सांगू इच्छितो, 2004ला माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम आलं. मनमोहन सिंग हे देशाचे प्रधानमंत्री होते. राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी झाला. मी शेती मंत्र्याची शपथ घेतो आणि शपथ घेऊन घरी आलो. ते एक फाईल घेऊन एक अधिकारी माझ्याकडे आला. मी आत्ता शपथ घेतली, कशी फाईल आली. त्यांनी सांगितलं की देशाचं गव्हाचा साठा हा 3 आठवडे पुढे एवढाच आहे. देशामध्ये 2 महिने पुढे एवढी साखर आहे आणि देशामध्ये इतर सगळं धान्य 1.5 महिन्यापेक्षा जास्त पुरणार नाही इतकंच आहे. आणि त्याला मार्ग एकच आहे की अमेरिकेवरनं धान्य आणायचं
व्याधीवरनं धान्य आणायचं. माझ्या मनात गोष्ट आली की हा काळ्या आईशी इमान राखणाऱ्या लोकांचा देश, या देशाचा कष्टकरी शेतकरी अहोरात्र मेहनत करतो, उत्तम धान्य पिकवतो आणि त्याला परदेशातून धान्य आणायला कसं, ही गोष्ट संशोधनाची नाही. मी काही त्या फाईलवर सही केली नाही. आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंगांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की पवार साहब जो फाइल आपके पास भेजी है वो आपने देखी? मैंने बोला हाँ देखी. बहुत गंभीर स्थिति जो देश में पैदा हो जाएगी, आप जल्दी से जल्दी ये फाइल साइन करके क्लियर करिए. ती केली मी, पण माझी अस्वस्थता गेली नाही. या लोकांच्या हातामध्ये राज्य होतं आणि त्या समान काळामध्ये या देशाला गरज असेल तेवढं अन्नधान्य शिकू शकत नाही. ही काही देशाची प्रतिष्ठा नाही. आम्ही लोकांनी निकाल घेतले. निकाल हे घेतले, शेतीमालाची किंमत वाढवायची, शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज कमी करायचं, त्याला नवीन बियाणं द्यायचं आणि त्याच्या जीवनात परिवर्तन होईल अशा प्रकारचे निर्णय घेतले. आणि ते निर्णय घेतले आम्ही. आणखी काही दिवसांना बातमी आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या करतो याचा काही अर्थ आमच्या धोरणामध्ये कुठे कमतरता आहे, कुठे चूक आहे आणि त्याच्या खोलात गेलं पाहिजे, तो निर्णय बदलला पाहिजे. मी प्रधानमंत्र्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही लहान सहान गोष्ट नाही. त्यांनी का आत्महत्या केली हे आपण दोघांनी जाऊन बघितलं पाहिजे. काही चुका असतील आपल्या तर ते दुरुस्त केल्या पाहिजे. दुसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला गेलो. त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो ज्यांनी आत्महत्या केली. त्याची पत्नी माऊली वर्षी रडत होती. मी तिला समजावलं, तिला विचारलं की घरामध्ये किती लोक आहेत. तिने सांगितलं एक मुलगा आहे, तो 10वीला शिकतोय आणि एक मुलगी आहे, तिचं लग्न ठरलं. तिला झालं काय आत्महत्या करायला. तिने सांगितलं की खाजगी सावकाराचं 20,000 रुपयाचं कर्ज होतं आणि ते कर्ज देता आलं नाही. सावकार घरी आला आणि घराची भांडी कुंडी त्याने बाहेर काढली आणि माझ्या घराची भांडी कुंडी रस्त्यावरली. हे या मुलीचं लग्न ठरलं. तिच्या व्याहाला सासरच्या लोकांना कळलं, त्यांनी लग्न मोडलं आणि लग्न मोडलं ते काही माझ्या नवऱ्याला सहन झालं नाही. कर्ज फेडू शकला नाही. बाजारात गेला, इंजिनची वाटली घेतली, घसा फेला आणि जीव देऊन टाकला. डोक्यावरचं कर्ज देऊ शकला नाही म्हणून बळीराजा आत्महत्या करतो. हे तिथं भारतामध्ये आणि हे बदललं पाहिजे. हा विचार आम्ही लोकांनी केला. दिल्लीमध्ये परत गेलो. रिझर्व्ह बँक, नाफाड या बँकांच्या लोकांना बोलवलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचा काही निकाल घेता येईल, कसा घेता येईल याची चर्चा केली. शेवटी हा निकाल घेतला की त्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केल्याशिवाय दुसरा काही फायदा नाही. मनमोहन सिंगांनी फाशीवर दिला आणि एका हुकमाने 70,000 कोटीचा कर्ज माफ केलं आणि ज्या बँकेचं कर्ज लोकांनी घेतलं तो वेळ परत करत नसेल तर 11 आणि 12% व्याजाचा दर होता, तो दर 3% पर्यंत आणलेला आहे.
तुम्ही आज सातारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेत चौकशी करा. वेळेवर कर्ज फेड जे करतात त्यांचा व्याजाचा दर कमी झाला का नाही, आणि तो केला. सर्व देशामध्ये केला. हा निकाल आम्ही लोकांनी घेतला. त्याचं महत्त्वाचं कारण त्या शेतकऱ्याचं दुखणं आम्हा सगळ्यांच्या जीवाला लागलेलं दुसरं होतं. हा निवड एक प्रश्न नाही आहे. शेतीमालाच्या किमती हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ज्या ठिकाणी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कशा कशाच्या किमती वाढवल्या, काय अवस्था होती. आज या देशामध्ये आम्ही लोकांनी सत्ता हातात आल्याच्या नंतर गव्हाचे भाव वाढवले, तांदूळाचे भाव वाढवले, फळांचे भाव वाढवले, कांद्याचे भाव वाढवले, तूर आणि डाळींचे भाव वाढवले. त्याचा परिणाम काय झाला की 2 वर्षामध्ये हा देश परदेशातलं धान्य आणत होता, तो आज जगाच्या 18 देशांना धान्य फेकून तो त्या ठिकाणी त्याचा पुरवठा करतो. आज हिंदुस्थान जगामध्ये 2 नंबरचं साखर उत्पादन करणारा देश झाला. आज हिंदुस्थान जगामध्ये 2 नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. आज भारत जगामध्ये 1 नंबरचा तांदूळ पिकवणारा हा देश झाला. हा सगळा बदल का झाला तर घामाची किंमत, त्याचा फायदा द्यायचा निकाल आम्हा लोकांच्या सरकारने त्यामध्ये केला. त्याचा परिणाम झाली. आणि याच्याबद्दल भाजप ज्यावेळी आम्ही कांद्याचे भाव वाढवले, निर्यातीच्या संबंधीची धोरण आखली. मला आठवतं एक दिवस का लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर त्या लोकसभेमध्ये दंगा सुरू झाला. आणि का दंगा सुरू झाला याची चौकशी केली तर भाजपचे खासदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून सभागृहात आले. त्यांना विचारलं तुमचं म्हणणं काय. त्यामुळे कांदा भयंकर महाग झाला, आम्ही तुमचा निषेध करतो, कांद्याच्या किमती खाली आणणार. मला विचारलं गेलं सभापतींच्याकडून तुमचं काय म्हणणं आहे. मी त्यांनी सांगितलं कांदा हे पीक जिल्हा शेतकऱ्याचं आहे. कांदा हे मोठ्या बागायतदाराचं पीक नाही, कधीतरी पैसे मिळतात. आणि कांदा समजा महागला त्यावेळेला काही संसार उद्ध्वस्त होत नाही. रोजच्या खाण्यामध्ये कांद्याचा खर्च किती कांदे माणूस खाऊन खाईल. आणि त्यावेळेस कांद्याचे भाव वाढले म्हणून गळ्यात माळा घालून कांद्याच्या सभागृहात दंगा करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. मला विचारलं गेलं तुमचं म्हणणं काय. मी सांगितलं तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाही तर कवल्याच्या माळा घाला, शेतकऱ्याचा भाव मी कमी करणार नाही. त्याच्या घामाची किंमत ही त्याला मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी घेतलेले निर्णय हे बदलणं शक्य नाही. या प्रकारची धोरणं आखली गेली. त्याचा परिणाम आज या देशाचं चित्र धान्याचं बदललं. आणि त्याचं मुख्य कारण काळ्या आईची इमान राखणारा हा शेतकरी घाम घालतो, उत्पादन वाढवतो आणि देशाची अन्नाची गरज भागवतो. हे सूत्र आम्ही लोकांनी स्वीकारलेलं होतं. मोदींना ही भूमिका मानली नाही. मोदी जाईल त्या ठिकाणी भाषणं करतात, सांगतात. पहिल्यांदा सांगितलं तरी की 10 वर्ष त्यांच्या हातात सत्ता झाली. त्या सत्तेचा वापर मी महागाईची स्थिती आहे ती बदलणार. काय केलं त्याचा याचा उल्लेख आत्ताच या ठिकाणी केला गेला. पृथ्वीराज चव्हाणांनी इंधनाच्या तेलाचे भाव वाढवले, कमी नाही केले. गॅस सिलेंडरचे भाव वाढवले, कमी नाही केले. तूर डाळी आणि या सगळ्या शेतकऱ्याचे भाव कमी केले. आणि दुकानदारांचे, मोठ्या व्यापाऱ्यांचे, त्यांचे भाव असे कमी केले. आणि ही सगळी धोरणं जी असतात ती आज धोरणं या देशाची महागाई कमी करण्याची नाही
तर ती महागाई वाढवण्याच्या संबंधीची आहे. आणि म्हणून जो महागाई वाढवतो त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी शशिकांत शिंदेंना मतदान करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं गरज आहे. आज या देशामध्ये पक्ष फोडणं हा एक महत्त्वाचा उद्योग झाला. एक जणी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते ग्रस्त देवेंद्र फडणवीस एक दिवशी जाहीरपणानं बोलले, 2 पक्ष फोडून आज मी या ठिकाणी आलो. आणि काही उभं करायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही, देण्याला अक्कल लागत नाही. आणि तुम्ही 2 पक्ष फोडले. काय झालं त्याच्याबद्दल? पक्ष फोडले. काही लोकांना तुम्ही संधी दिली, पण या देशाचं सगळं राजकारण उद्ध्वस्त करण्याची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेतलेल्या ही भूमिका लोकांना पसंत नाही. काही लोक आपल्याचे सुद्धा गेले, त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली. हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर या देशाची लोकशाही मजबूत करायची असेल तर राजकीय पक्ष हे व्यवस्थित चालतील याची काळजी घेतली पाहिजे. आणि ती भूमिका आम्ही लोक घेऊ पाहतोय. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या गोष्टीच्या संबंधीचं चर्चा करत नाही. आणि हेच काम ठिकठिकाणी जाऊन आज देशाचे प्रधानमंत्री करत आहेत. आम्हाला लोकांच्या टीकाची फळी करतात. कुठेही गेले टीका करायची. पहिली टीका करतात राहुल गांधींचं. शहा ज्यादा क्या कर रहा है असं सांगतात. आणि राहुल गांधी ज्यांनी या देशाचा अभ्यास करण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी चालत गेला, लोकांना भेटलं, प्रश्न समजून घेतले आणि लोकांच्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची खबरदारी ही त्यांनी घेतली. एवढे कष्ट त्यांनी केले, त्याच्यावर तुम्ही टीका करता. जवाहरलाल नेहरूंच्या टीका करता. ज्या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे 11 वर्ष तुरुंगात घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकशाही पद्धतीने हा देश कसा चालेल याची खबरदारी घेतली. सगळ्या जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवला, त्यांच्यावर तुम्ही टीका करते. जवाहरलाल नेहरू असोत किंवा त्या काळाचे नेते असोत, त्याच्या आसपास तुम्ही बसू शकता. आज हेच लोक, यांच्याच पक्षाचे लोक अनेकांची नावं घेतात आम्हाला मत द्या म्हणून. मी येताना पाहिलं की जे लोक पक्षातून गेले, मोदींच्यावर गेले, त्यांची जाहिरात पाहिजे. त्यांच्या जाहिरातीमध्ये यशवंतराव चव्हाणांचं नाव आहे. यशवंतराव चव्हाण या देशाचे उच्च स्वातंत्र्याचे नेते होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाची इज्जत त्यांनी वाढवली. या देशाचं, महाराष्ट्राचं एक अत्यंत कर्तव्यवान असे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. ज्यावेळेला चीनने भारतावर हल्ला केला त्यावेळेला या देशाला वाचवण्यासाठी त्या संकटाच्या काळामध्ये इथं मुख्यमंत्री पद सोडून दिल्लीमध्ये गेले आणि देशाच्या सीमेचं रक्षण त्यांनी केलं. देशाचं गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. देशाचं परराष्ट्रमंत्री म्हणून काम केलं. देशाचं अर्थमंत्री म्हणून काम केलं. असा नेता, या नेत्याचं वैशिष्ट्य हे होतं लोकशाही पद्धती आणि गांधी नेहरूंचा विचार हा त्यांच्यानी शोधला नाही. आणि आज जे भाजपवर गेले ते चव्हाण साहेबांचा फोटो लावतात. त्यांना अधिकारी चव्हाण साहेबांचा फोटो लावला. आयुष्यामध्ये चव्हाण साहेब कधी भाजपवर गेले नाही. कधी या प्रवृत्तीचं समर्थन त्यांनी केलं नाही. त्यांनी समर्थन जे केलं ते सामान्य माणसाच्या प्रश्नाचं, त्यांच्या दुःखाचं आणि हा देश मजबूत करणाऱ्या कष्टकरी शेतकरी असो, कामगार असो, आयावेळी असो, या सगळ्यांचं समर्थन यासाठी त्यांनी आयुष्य दिले. आणि अशा व्यक्तीचं नाव का त्यांनी जाहीर केलं की चव्हाण साहेबांना भारत रत्न द्या. चांगली गोष्ट आहे.
पण 10 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही. निवडणूक आल्यावरती सुचलं. बघूयाच. आज या ठिकाणी येत आहेत प्रधानमंत्री करारला. माझी अपेक्षा आहे त्यांनी आज करारला जाहीर करून टाकावं की आम्ही चव्हाण साहेबांना भारत रत्न देतो. हा निकाल त्यांनी आज या ठिकाणी दाखवावा. माझी खात्री आहे की ते धाडस त्यांनी दाखवलं तर लोक एक चांगलं काम केलं म्हणून म्हणतील, पण त्याबद्दल ते काय करतील याचा भरोसा देता येते. आज हे प्रधानमंत्री अनेक गोष्टी देशात घडतात, चुकीच्या गोष्टी घडतात. मणिपूर म्हणून राज्य आहे. मणिपूरमध्ये संघर्ष झाला, स्त्रियांच्या दिवसा अत्याचार केले गेले, बलात्कार केले गेले आणि हे प्रधानमंत्री सबंध राज्यात जाळपोळ होते, घरोघरं फेकतात, स्त्रियांच्या अत्याचार केले जातात. त्यांच्याकडे धमकून बघायला तयार नाही. एक दिवस सुद्धा तिथे गेले नाही. आणि हा देश मी चालवणार, मजबूत चालवणार, सगळ्यांच्यासाठी चालवणार या प्रकारच्या घोषणा ते देतात. आज दिल्लीच्या गुजरातमध्ये तामानू नावाची एक भगिनी, तिच्या घरात मोदी साहेब मुख्यमंत्री असताना हल्ला झाला, अत्याचार केले गेले, त्यांच्या सासऱ्याची हत्या केली. आणि असं करून जे याच्यामध्ये गुन्हेगार होते ज्यांना 11 वर्षाच्या शिक्षा झाल्या, मोदी साहेब सत्तेवर आल्याच्या नंतर हल्ली ज्यांना 11 वर्षाच्या शिक्षा झाल्या, स्त्रियांच्यावर अत्याचार केले म्हणून, कुणाचं खून केलं म्हणून त्यांना फार झाली आता शिक्षा म्हणून त्यांची सुटका केली. नुसती सुटका केली नाही, तुरुंगाच्या बाहेर आल्याच्या नंतर गळ्यात हार घालून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी त्यांनी केला. स्त्रियांची अब्रू घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्वीकारतात ते काही देशाचे हितचिंतक असू शकतात, स्त्रियांचं हिताची दखल करू शकतात आणि म्हणून त्यांना मत मागायचा अधिकार कितपत आहे याचा विचार तुम्ही लोकांनी केला पाहिजे. ते सांगतात भ्रष्टाचार घालू. आज काय झाले? भ्रष्टाचार घालवण्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली. सत्याचा गैरवापर कसा करतात याची उदाहरणं त्यांनी दाखवली. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री त्या ठिकाणी येतात. त्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रश्न मांडले आणि ते मांडत असताना मोदी याच्यावर निकाल घेत नाही म्हणून त्यांच्या टीका टिप्पणी केली. आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे, त्याच्या कुटुंबाच्या लोकांना तुरुंगात टाकलं. अरविंद केजरीवाल ज्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी मगाशी या ठिकाणी बोलले, दिल्लीचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबाचे ग्रस्त, सत्ता हातात आल्याच्या नंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केली. आरोग्य सुविधा या देण्याच्यासाठी त्यांनी परिवर्तन केलं. त्यांनी जे निर्णय घेतले ते बघायला देशातूनच नव्हे तर देशाच्या बाहेरून लोक यायला लागले आणि त्यांनी कसं उत्तम काम केलं हे पाहायला लागले. त्या अरविंद केजरीवालनी एकदा टीका केली प्रधानमंत्र्यांच्यावर, दिल्लीच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही म्हणून आज अरविंद केजरीवाल आज तुरुंगामध्ये टाकलेला आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये असतो. यासाठी चर्चा होती. ही हुकुमशाही म्हणजे लोकशाही नव्हे, लोकशाहीची आम्हाला शिकवली. त्या काळामध्ये तुम्ही आम्ही कदाचित ओळखे नसू पण आपल्या वडीलधाऱ्यांनी त्यासाठी कष्ट केले. या सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय? स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये प्रजेची किंमत देण्याचं काम करणारा हा शूरवीरांचा जिल्हा आहे. त्यांनी या संघर्ष इंग्रजांची करण्याच्याबद्दल त्यांनी कधी वागं पुढं पाहिलं नाही. अनेकांची नावं या ठिकाणी घेत आहेत. आता मी इथे किसनवीरांचा फोटो पाहिला, किसनवीर, चव्हाण साहेब असे अनेक नावं घेता येतील. त्यांनी या सातारा जिल्ह्यातून ते वसंतदादा पाटील असोत किंवा आणखीन त्यांचे सहकारी असोत इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि असे कर्तृत्वान आणि देशाच्या हिताची जपणूक करणारी ही नेत्याची परंपरा त्यांची प्रतिष्ठा ठेवणं, त्यांचा सन्मान करणं याच्यावर मोदी साहेबांचा विश्वास नाही आहे. एका वेगळ्या पद्धतीनं आज तो देश चालू पाहतोय आणि ते असं चालू केलं तर या देशाची लोकशाही ही संकटात येईल आणि देशाची लोकशाही संकटात आली तर तुमचे माझे सगळे अधिकार हे उद्ध्वस्त होतील. आणि त्याची सुरुवात झाली. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्याकडे पंचायतीच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, 2-2 वर्ष निवडणुका होत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना संपूर्ण देशाच्या प्रत्येक राज्याची सत्ता आपल्या उंचीत पाहिजे आणि आम्ही म्हणे तेच राजकारण, आम्ही म्हणे तेच धोरण, ही भूमिका घेऊन आज देश चालवायला ते पुढे निघालेले आहेत. हे देशाच्या हिताचं नाही, जे हिताचं नाही त्यांना धडा शिकवण्याची ताकद आणि सातारकरांच्यात नाही तर दुसरी कोणाच्या मध्ये. आणि म्हणून ह्या धडा शिकवायच्या संबंधीचं अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आज आपल्याला पडलेली आहे. मला आनंद आहे शशिकांत शिंदेसारख्या एक कष्टकरी कुटुंबाचा, घाम गाळणाऱ्या लोकांच्याचा, तुमच्या भागाचा एक तरुण कर्तृत्ववान माणूस आज लोकसभेला उमेदवार म्हणून या ठिकाणी दिला. माझी खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जवळ ती यशस्वी होती. पण आम्ही हे बघतोय जो चांगलं काम करतो त्याच्या खर्चेवर, खोटा खर्चावर, काय खर्चावरला त्याला. मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये काही व्यवहार झाले, त्या कमिटीमध्ये अनेक लोक प्रतिनिधी आहेत, तिथं कामगारांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत आहे. त्यांच्या हातात काही अधिकार नाही. जो कामगारांच्या हिताची दखल करणं या कामाच्यासाठी त्या ठिकाणी आज त्याचा खोटा खर्च बघा, काल रात्री त्याचा खर्च बघा. काल मी पंढरपूरला होतो आणि माझी सभा आयोजित केली. त्यांचं नाव अभिजित पाटील. आज त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखाना त्याचा चेअरमन म्हणून हा ग्रस्त काम करतो. माझी सभा आयोजित केली म्हणून रातोरात मुंबईला बोलवलं. आज तिथे जे गृहखात्याचे मंत्री आहेत त्यांनी त्यांच्याशी सुसंवाद केला. त्यांना स्वच्छ सांगितलं की तुम्ही आघाडीच्या बरोबर जात असाल तर तुमचं जीवन आम्ही उद्ध्वस्त करू, तुमचा धंदा आम्ही उद्ध्वस्त करू. यांचा हा स्वतःचा धंदा नाही. 20,000 कामगार शेतकरी त्या कारखान्याचे मालक आहेत, सभासद आहेत. 20,000 शेतकऱ्यांचा कारखाना आणि त्याचा त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याच्यासाठी सत्तेचा वापर हा जर या देशात होत असेल तर इंग्रजांच्या काळामध्ये सातारकर घाबरला नाही. ह्या बाकी किरकोळ लोकांच्या काळामध्ये कोण या ठिकाणी घाबरणार नाही. त्याच्याशी संकट करू, त्याला तर जबाब देऊ आणि ती भूमिका घेण्याची वेळ आज ठिकठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून एवढंच सांगतो की आहेत 5-7 दिवस काही कशी, काही खोट्या नाच्या गोष्टी होत होती, काही आश्वासने देता येईल, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आपण यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे पाईक आहोत. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये अनेकांनी आम्हाला नेतृत्व दिलं. त्याच्या किसनवीर असतील, त्याच्यामध्ये लक्ष्मण तात्याचं नाव घेता येईल, अनेकांची नावं घेता येतील, किसनवीरांचं नाव घेता येईल. हे सगळे आदर्श तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहेत. ते आदर्श आपण जतन करू. मग त्याचा विक्रम करून सातारची लोकसभेची जागा शशिकांतच्या मार्फत आपण त्या ठिकाणी निवडून. जे आले त्यांनी काही टीका टिप्पणी माझ्या केली असं कळलं. छत्रपतींचं काय बोलायचं आता कॉलेज पहिल्यांदा आले हे दिवस म्हणजे सकाळी का संध्याकाळी हे बघावं लागतं. काय करायचं आणि त्यामुळे त्याच्या संबंधी अधिक बोलण्याची काही गरज नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो पण मत देताना गादीला मत देत नाही.
त्या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी त्याचा आपण सन्मान या ठिकाणी मताच्या लोकांना करू, मताचा विक्रम करू आणि आम्हाला लोकांचं दिल्लीत काम करायला तुम्ही शशिकांतला त्या ठिकाणी पाठवा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपण या ठिकाणी संबोधित केलं. आभार प्रदर्शन करतायत युवकचे तालुका अध्यक्ष केदारजी गायकवाड. 2 मिनिटं जरा धरून थांबव. तालुक्याचे अध्यक्ष म्हणून रमेश धायगुडे यांना खंडाळा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आपण नियुक्त करतोय, त्यांनी त्या ठिकाणी यावं. विक्रम दादासो शिंदे, त्याचबरोबर बाळासाहेब पांडुरंग शेळके पाटील, बाळासाहेब आपल्या हस्ते सन्मानित करावं. तर रुपेश खंडागळे याला तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती इथं नियुक्त केलेला आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणच्या लोकांचा या ठिकाणी प्रवेश होता, पण आपण सर्व आलेला आहात, ताकद आहे, त्याप्रमाणे आभार व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आदरणीय आघाडी धरून पाहत असताना वाई विधानसभासाठी आलेले आदरणीय आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं वाई तालुका या ठिकाणी वाई शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे मी सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद.